मला तर वाटते ना तिचे दागिने तुलाच मिळावयास हवेत, हवेत की नाही? तेच तेच तर म्हणतेय मी. हा बोल. तेच म्हणतेय मी. काही नाही, मला तर वाटतं ना अहिल्ये, हा सगळा डाव ना त्या बाळम भटजींचा आहे. हो हो, आता मला सांग अगो, तुझी सासू कशी असली तरी आपले दागिने सुनेकडे नाही तर लेकीकडे देईल, हो की नाही? अगो या बाळम भटजींचा काय संबंध म्हणते मी? नाही तर काय, आपली माई पडते बोळसर. या बाळम भटजींनी ना आजीच्या नावावर काहीतरी खपून हे सगळे दागिने त्या रमेच्या घशेत घालण्याचा ना डावच रचलाय जणू. नक्की सांगते मी तूच. हा खरे आहे तुमचे. नाही म्हणजे सासूबाईंनी ती पेटी रमेशच द्यावयाची हे सगळ्यांसमोरच सांगितले नाही का? हो, तसे दागिन्यांचे का नाही सांगितले मग? तेच तर म्हणते मी. काही नाही गो, या बाळम भटजींची ना नुसती मनमानी चाललेली असते हो घरात. अगो मागे ना एकदा मी पैसे मागितले होते, की खळखळ केली, इतकी खळखळ केली की काही विचारू नकोस. अगो आता भाऊसाहेब कच्छपी आहेत ना यांच्या, म्हणून चालते त्यांचे. मी पुरती ओळखून हो यांना. नाही अगो, आता तू मोरूच्या वंशाला वारसच देणार आहेस ना मग. अगो माईने तुझे कौतुक नको का करावयास? केले नाही. खरंच बाई अहिल्ये, मला तर ना बाई भारी काळजी वाटते हो तुझी. अगो कसे गो व्हायचे तुझे आणि तुझ्या या बाळाचे? कठीणच आहे गो बाई. दुर्गावंश आलीस रमा? हो, नमस्कार करते. दुर्गावंश, मी आजींसाठी हा काढा आणलाय. आता त्यांना लगेच आराम पडेल. मी लगेच देऊन आले त्यांना. रमा रमा, अगं थांब.